सोनाळे गावचे सुपुत्र समाजसेवक सुनील पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आणि या शुभप्रसंगी पाटील परिवाराच्या वतीने बाप्पांची पूजा अर्चना करण्यात आली। त्यासोबतच या शुभप्रसंगी अनेक गणेश भक्तांनी बाप्पांचे दर्शन घेतले। त्यासोबतच सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी बाप्पाचरणी पाटील परिवाराच्या वतीने प्रार्थना देखील करण्यात आली। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। आमचे बाबा हरिभक्त परायण सरपंच महाराज पाटील तर यांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान केलेला आहे आणि मला वाटतं कमीत कमी 40 वर्ष झालेले आहेत आणि तेव्हापासून गणपती बाप्पा आमच्या पहिलं आमचं जुनं घर होतं त्या ठिकाणी विराजमान असायचे आणि आता आम्ही नवीन घर बांधलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा गणपती बाप्पा 10 दिवस आमच्याकडे विराजमान असतात। बाप्पाच्यांनी काय प्रार्थना केली आपण आणि आम्ही गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो की सर्व नागरिकांना चांगले सुख समृद्धी आरोग्य वगैरे लाभू दे आणि आमच्या घरामध्ये सुद्धा प्रत्येकाला सौख्य लाभलं पाहिजे, घरामध्ये एक आनंद असला पाहिजे आणि या माध्यमातून आपण बघतो की संपूर्ण भारत देशामध्ये हा उत्सव साजरा केला जातो। त्याच्यामुळे प्रत्येकालाच गणपती बाप्पा एक सद्बुद्धी देव, कारण गणपती बाप्पाला बुद्धीची देवता असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं सर्वांनाच एक सद्बुद्धी गणपती बाप्पाने देवो आणि आपल्या देशामध्ये एकता नांदो हे आम्ही बाप्पाकडे प्रार्थना सुद्धा करतो। तर आपल्याला माहिती आहे की आपले लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरू केलेला आहे, त्याच्या मागचा उद्देश काय तर आपल्या भारत देशामध्ये एकता राहावी। तर हीच प्रार्थना आम्ही देवाकडे सुद्धा करतो की एकता अखंडता आपल्या भारत देशामध्ये राहावी आणि सर्व नागरिकांना आमच्याकडून आमचे बंधू सुनील दादा आणि आमच्या संपूर्ण परिवाराकडून सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा आहेत। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। Bye.